विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वायवा सिरीज बऱ्याचशा मुलांचं रोज कॉमेंट असायचं, सुरू करा सुरू करा. सुरू केलेले आहे आणि आजपासून आणि रोज लेक्चर तुम्हाला द्यायचं माझं कमिटमेंट आहे. हो, रोज द्यायचंच आहे मला. एक लक्षात घ्या, 20 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्ही 2 मिनिटापेक्षा कमी वेळेत सोडवू शकताय. सर कसं पॉसिबल आहे? आता बरीचशी मुलं नाही, हजारो मुलं बोर्डच्या काळात आपल्याला जॉइन झालेत. मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर जस्ट मी स्वतः एक टेस्ट दिली. ओके, बघा, मी टेस्ट दिली. तिथं उभं राहून टेस्ट दिली. ठीक आहे, आपल्या स्मार्ट बोर्डवरती. वहीन पेन नव्हता माझ्याकडं. बघा, मी 34 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. 16 क्वेश्चन मी स्किप केले. न्यूमेरिकल ऑब्व्हियसली सगळेच ऑलमोस्ट मला स्किप करावं लागले बरं का. जवळपास जरा टिप-टॉप कॅल्क्युलेशन नाही, मी विचारच केला नाही. मला न्यूमेरिकल्स करायचेच नव्हते सुरुवातीला. हो, मला माहिती आहे न्यूमेरिकल करायला तुम्ही जरी गेला ना, तर 1-1.5 मिनिटं वेळ घेता बाळांनो, घेता. ओके. आणि कुठं 2 मिनिटं जातात कळत नाही. बरं, एवढे प्रश्न बरोबर आले ते नाहीये. मला दाखवायचंय ते अतिशय इम्पोर्टंट आहे. हे 30 मार्क मिळवण्यासाठी मला फक्त 8 मिनिटाचा वेळ लागला. 8च मिनिटात 30 मार्क. मग मला सांगा, जर 15 मिनिटं शांतपणे आपण जर घेतली, बघा 15 मिनिटं म्हणूया आणि बघा तुम्ही म्हणाल, की तुम्हाला काय प्रॅक्टिस आहे? नाही, माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात. तुमची प्रॅक्टिस आहे. मला कसं आहे, मला माझे ऑफलाईन क्लासेस आहेत, पालक आहेत, हे एक मला अभ्यासाला कुठे वेळ मिळतो. तुम्ही उलटं जास्त करताय, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या नीट. हे इतकं बेस्ट वेबसाईट आहे ना, लक्षात घ्या एक्झाम साइट. इथं एनालिसिस कसं आहे बघा. जे प्रश्न अटेम्प्ट मी केले नाही, त्यात माझा 1.5 मिनिट गेलाय बरं का. होय, मी थोडाफार तर विचार केला आणि सोडून दिलं. पण त्यात 1.5 मिनिटं गेलाय माझा. रॉंग क्वेश्चन आहे, त्यात 48 सेकंद गेले. म्हणजे 2 मिनिटं गेली. आणि म्हणजे 30 प्रश्न, 30 मार्क मला मिळाले. त्याला फक्त 6 मिनिटं लागली. कसं काय पॉसिबल आहे? वायवा सीरीज बघा ना, कॅटलिस्ट विचारलेत, रिएजंट विचारलेत. सोपे प्रश्न आहेत सगळे. एकदम सोपे. मोनोमर विचारलेत. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये असे मी आता तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलंय. बरोबर आहे, की प्रश्न ईझी असतातच लक्षात घ्या. खूप ईझी क्वेश्चन असतात. मी आजच्या वायवा सीरीजमध्ये असा पॉइंट एक्सप्लेन करणार आहे, की त्याची परीक्षेत याचे चान्सेस तर खूप आहेत, पण गॅरंटी नाहीये लक्षात घ्या. पण आहेत चान्सेस बरं का. मग सुरुवात करूया आपण. सांगतो. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन. मग आज काय करायचं आहे, की तुम्हाला स्कँडियम पासून सगळी नावं पाठ पाहिजेत झिंकपर्यंत. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, त्याच्यानंतर आयर्न, कोबाल्ट, निकेल पाठच पाहिजे. कॉपर आणि झिंक. ओके. बरं, स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर किती? 21, याचा 22, याचा 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. याला मी स्टार करून ठेवतो आणि याला स्टार करून ठेवतो. आता आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं. सांगतो. निअरेस्ट नोबल गॅस आहे तो आर्गॉन आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. मग 18 इलेक्ट्रॉन झाले. 21 पैकी 18 इलेक्ट्रॉन गेले. हे ट्रान्झिशन आहेत, डी ब्लॉक एलिमेंट आहेत. त्यामुळे शेवटचा इलेक्ट्रॉन डीप ऑर्बिटलमध्ये एंटर होणार आहे. पण ऑफ बर्ग प्रिन्सिपल नुसार पहिल्यांदा 4s मध्ये एंटर होणार 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 18 आणि 2 20 झाले. 21 पाहिजेत ना, एक उरलाय. तो 3d1 करून टाकला. ओके, 3d1. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आता ओळीनं जाऊया. मग ऑर्गॉन बघा, मला 22 इलेक्ट्रॉन पाहिजेत. ऑर्गॉन मध्ये 18, हे झाले 20, 2 उरलेत, 3d2. मी इथं लिहितो ऑर्गॉन, पुन्हा आता ऑब्व्हियस ऍड लिहून टाकतो 3d3 आणि 4s2. तर मी इथं लिहितो ऑर्गॉन. सांगा ना किती येईल? 3d1, 2, 3, 4 येणार ना? नाही, 4 येणार. 3d5 आणि 4s1 म्हणून तो स्टार करून ठेवलाय. आता पहिले एमसीक्यू आपली स्टॅबिलिटी. पहिला पॉइंट स्टॅबिलिटी. डी ऑर्बिटल इज मोस्ट स्टेबल व्हेन इट इज एम्प्टी, तर किंवा हाफ फिल्ड किंवा कम्प्लिटली फिल्ड. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात. सध्या इथं 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे तो स्टेबल आहे. म्हणजे स्टेबिलिटीसाठी त्याने 1 इलेक्ट्रॉन इकडे इकडे घेतला. एमसीक्यूच लक्षात घ्या. बरं, मँगॅनीज मध्ये असं येणार ऑर्गॉन, 3d आणि 4s. आर्गॉन मध्ये 18 इलेक्ट्रॉन, इथं 2 20 झाले. आता 5 इलेक्ट्रॉन इथं येणार. ओके, हा पण स्टेबल आहे. Mn हा +2 मध्ये सुद्धा स्टेबल आहे. म्हणजे काय +2? जेव्हा तुम्हाला असं +2 दिले, याचा अर्थ Mn ने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले. पहिल्यांदा इथले जाणार लक्षात घ्या. 4s मधले इलेक्ट्रॉन जातात लक्षात घ्या. मग हे 2 इलेक्ट्रॉन जरी दिले, तर 3d5 उरतंय. 3d5 उरतंय, याचा अर्थ तो मोस्ट स्टेबल आहे. आता थांबा. 5 इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये एंटर करताना हर्ट्झ रूलनुसार सिंगली एंटर करा. 1, 2, 3, 4, 5.
मग हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मोजा, ते किती आहेत? 5 आहेत, त्याला n म्हणा. ओके. आणि मग तुम्ही स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला वापरायचा. इथे सिम्बॉल आपण म्यू म्हणूया त्याला. n इंटू ब्रॅकेट n+2 आणि बोहोर्स मॅग्नेटॉन. ऐका, डी ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 5च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे जर तुम्ही Mn2+ म्हटलं तर 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. मग n ची व्हॅल्यू हायेस्ट आली. मग त्याची मॅग्नेटिक मोमेंट हायेस्ट येणार, हायेस्ट. पण चला मी Sn3+ करतो. आता Sn3+ याचा अर्थ 3 इलेक्ट्रॉन दिलेत. मग 2 इथले गेले. हा सगळेच इलेक्ट्रॉन गेले. डी मध्ये इलेक्ट्रॉनच नाहीये. मग n किती येणार? 0. लोएस्ट स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट येणार. आलं का डोक्यात? मग दुसरा पॉइंट पण सांगितला, मॅग्नेटिक मोमेंट. आता तिसरा पॉइंट, कलर. सांगू, कलर पाठ करत बसू नका. अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर कलर, नाहीतर कलरलेस. कलरलेस. चला, म्हणजे तुमच्या डोक्यात आलंय. आता Fe 26 इलेक्ट्रॉन आहेत. 3d6 येणार, 4s2. कोबाल्ट 27 इलेक्ट्रॉन आहेत. 3d7, 4s2. निकेल 28 आहेत. 28, 3d8, 4s2. कॉपर 29, 29. मग 3d9 करू नका, 9 करू नका, 10 करा. स्टॅबिलिटीसाठी, स्टॅबिलिटीसाठी लक्षात घ्या. ओके. म्हणजे जर मी Cu+ म्हणलं की तो जास्त स्टेबल आहे. कारण Cu+ म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिला तरी 10 शिल्लक आहेत. डी ऑर्बिटल कम्प्लिटली फील्ड आहे. म्हणजे तो स्टेबल असणार आहे, लक्षात घ्या. झिंक सांगतो. झिंक मध्ये 30 इलेक्ट्रॉन आहेत रे बाळांनो. त्यामुळे 3d10 येणार आहे आणि 4s2 पण येणार आहे. म्हणजे याचा अर्थ मी Zn2+ म्हणलं तर तो कलरलेस आहे. का कलरलेस आहे? हे 2 इलेक्ट्रॉन दिले, 10 उरले. 10च्या 10 इलेक्ट्रॉन आहेत. मग 10 इलेक्ट्रॉन म्हणजे सगळ्या पेअर आहेत. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही. Zn2+ डायमॅग्नेटिक आहे. हा डायमॅग्नेटिक आहे कारण n इक्वल टू 0 आहे. बरं, Zn2+ लोएस्ट मॅग्नेटिक मोमेंट आहे का? n इक्वल टू 0 आहे. अरे पुस्तक काढा, स्कोर बुस्टर काढा, ब्रह्मास्त्र पुस्तक घ्या, कुठलंही घ्या, एक्झाम साइड घ्या. तुम्हाला या कन्सेप्ट वरती एक 60 ते 70 पीवायक्यू आहेत. एका टॉपिकवर. हां, एका टॉपिकवर 60-70 पीवायक्यूज आहेत. म्हणजे यायचे चान्सेस तर आहेतच. मी तुम्हाला सांगतो पहिला प्रश्न बघा. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. कॉपर, कॉपर 29 होतं बरं का बाळांनो. कॉपर 29. 3d10 बोललो होतो आणि 4s1 बघा. कॉपर. ओके. तर त्यातले ना 2 इलेक्ट्रॉन त्यांना दिलेत. मग एक इथला आणि एक इथला. मग 3d9 उरणार. म्हणजे Cu2+ ला बाळांनो ऑर्गॉन 3d9 उरणार बाळांनो. हे 4s0 होणार. ओके. 2 इलेक्ट्रॉन दिलेत. आता डी ऑर्बिटल 9 इलेक्ट्रॉन आहेत. 1, 2, 3, 4. 9 पैकी पहिला हंट्स रूल सिंगल भरा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एक उरलाय की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे n इक्वल्स टू 1 येणार आहे. मग फॉर्म्युला काय आपला? n इंटू ब्रॅकेट n+2. मग 1 इंटू ब्रॅकेट 1+2. 1+2 म्हणजे 3. √3. 1.732 बोहोर्स मॅग्नेटॉन. ओके. आता पुढचा नाही, असंच आहे, दुसरं काहीच नाही. या टाइपचेच प्रश्न सगळे आहेत या सीरीज मध्ये म्हणूया आपण. आता बघूया आपण. हा पण प्रश्न 2025 चा होता बरं का. 26 एप्रिल. इथं 26 एप्रिल मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हिनिंग शिफ्ट घ्या. मॉर्निंग इव्हिनिंग प्रश्न ऍज इट इज रिपीटेड आहेत. बघूया काय विचारलंय. नो मॅग्नेटिक मोमेंट, नो मॅग्नेटिक मोमेंट स्कँडियम 3+. सांगतो स्कँडियम 3+. लगेच फास्ट होणार आहे बरं का, लक्षात घ्या. हायेस्ट Mn2+. मगाशीच बोललोय आपण 5 अनपेड इलेक्ट्रॉन येणार आहे. हो, आता फास्ट होणार आहे. Mn2+, 5 ना. 5 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 7 5 35, 35, 36 तर 6 आला असतं. 6 पेक्षा कमी 5.92. अरे इमिजिएटली विचार करायचा आहे. फिजिक्सला वेळ द्यायचे. त्यासाठी वायवा सेरीजचा वापर करून केमिस्ट्री पटकन करायचं, लक्षात घ्या. इथं Zn2+, ओ हो, हो. 0. Zn2+ शेवटचे 3d10 येणार. n इक्वल टू 0 येणार. इथं पण 0. आता या प्रश्नात तुम्ही काय करायचं तुम्हाला सांगतो, की लिस्ट मॅग्नेटिक मोमेंट विचारले. सॉल्व्ह करायचं नाही. मॅग्नेटिक मोमेंट काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त n ची व्हॅल्यू काढायची. n ची व्हॅल्यू n आणि n. सगळ्या n ची व्हॅल्यू n म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बरं का. मग कॉन्फिगरेशन कळतंय ना. मग जिथं n ची व्हॅल्यू कमी असेल त्याची मॅग्नेटिक मोमेंट लिस्ट असणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो इकडे बघा. Ti in +3 स्टेट. सोडियम टिटॅनियम 22 इलेक्ट्रॉन. 22 म्हणजे 3d2 4s2. त्यातले 3 गेले. ह्यातले 2, ह्यातला 1. 3d1 एकच इलेक्ट्रॉन आहे डी मध्ये, तोच अनपेअर्ड असणार आहे. झालं की. अशा रीतीनं मी तुम्हाला सांगतो इथं बघा. ढिगानं प्रश्न आहेत. ढिगानं प्रश्न आहेत. मग ही वायवा सीरीजचं 19वे लेक्चर दी बेस्ट ठरणार आहे. अभ्यास करायचे, अभ्यास करायचा लक्षात घ्या. ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, स्कँडियम आणि झिंक पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टॅबिलिटी, कलर, स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट, हे पॉइंट क्लिअर करा. ऑल द बेस्ट.